सध्या शाळांच्या सुट्ट्या सुरू आहेत. पुढील 15 ते 20 दिवसात शाळा पुन्हा सुरू होतील. अशात पालकांसाठी एक महत्वाची बातमी येते, कारण आता शाळा सुरू झाल्या की पालकांचा खर्च वाढणार आहे. कसा ते सांगते. नवा शैक्षणिक वर्ष सुरू होत असतानाच शालेय साहित्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसतंय. त्याचा थेट फटका पालक आणि विद्यार्थ्यांना बसतोय. यामुळे पालकांवरील खर्चाचा भार आता वाढणार आहे. शाळेत अभ्यासासाठी लागणारी पुस्तकं, सराव संच, व्यवसाय, वह्या, दप्तर, चित्रकलेचं साहित्य, हस्तकलेचं साहित्य या सगळ्यांच्या किमतीत जवळपास 20 ते 25% वाढ झाली आहे. ही दरवाढ का झाली तेही सांगते. सध्या देशात इंधनाच्या किमतीत वाढ होतीये. त्याची झळ शालेय साहित्याला सुद्धा बसल्याचं दिसतंय. शाळेचं गणवेश, दप्तर, डबे, पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बाटल्या यांच्या किमतींमध्ये सुद्धा 15 ते 20% वाढ झाल्याचं कळतंय. इंधन दर वाढीमुळे वाहतुकीसाठी होणारा खर्च वाढल्यानं त्याचा थेट परिणाम शालेय साहित्याच्या किमतीवर झाल्याचं दुकानदारांचं म्हणणं आहे. ही दरवाढ झाल्यानं आवश्यक तेवढ्याच वह्या आणि शालेय साहित्य खरेदी करण्यास पालक प्राधान्य देत असतानाचं सुद्धा आता दुकानदार सांगतायत. त्यामुळे इंधनासह वाढत्या महागाईचा सामना करणाऱ्या पालकांना आर्थिक गणिताची जुळवाजुळव करताना तारेवरची कसरत यावर्षी करावी लागणार आहे.